शपथ झालेली आहे। आता हे आपला दहिसर विधानसभाच्या वॉर्ड नंबर 6 क्रमांकची जो एक बिल्डिंग आहे ऑर्ची प्लाझा, जे आमच्याकडे माहिती आहे त्या हिशोबाने तिसऱ्या माळ्याला एक शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे आणि जीवितहानी काही झालेली नाही। काय आमच्याबरोबर प्रत्येक वेळा जेव्हा काय अशी दुर्घटना घडते तेव्हा प्रगती हॉस्पिटलचे आमचे डॉक्टर भाविन खंबाती आणि त्यांचे सर्व स्टाफ नेहमी ऑनररी सर्व्हिस द्यायला ते आज पण ते आलेले आहेत तिकडे। आणि त्यांची माहितीनुसार एक महिलांना फक्त आपण प्रगती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, पण ते पण आउट ऑफ डेंजर आहेत आणि बाकी जीवितहानी काही झालेली नाही। आता बाकी पुढे आमचे आमदार मनीषाताई चौधरीला आम्ही कळवलेलं आहे, ते पण बोलतील एक्झॅक्ट कारण काय आहेत आणि काय काय झालं आहे ते थोड्या वेळात आपल्याला फायर ब्रिगेडचे आपले जे अधिकारी आहेत आणि तेही आपले फायर ब्रिगेडचे देशाचे अधिकारी कळताना लगेचच 5-7 मिनिटांनी इकडे आले आणि आगला कंट्रोलमध्ये घेतलेली आहेत आणि जीवितहानी काही झालेली नाही, ते एक सद्भाग्य आहेत। आणि बाकी पुढची कार्यवाही काय होतील ते आता आपल्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले होते दहिसरचे पाटील साहेब, कानाडे साहेब आपले फायर ऑफिसर इकडचे आहेत ते पण आहेत। पुढच्या काय माहिती काय कशामुळे घडलं ते ॲक्च्युअल आता असं कळलं आहे की शॉर्ट सर्किटमुळे घटना झालेल्या आहेत, पण एक्झॅक्टली ते सांगतील आपल्याला। आग कुठल्या लेवलच्या लागली होती आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती मिळाली? नाही, तेच मी आपल्याला सांगितलं, शॉर्ट सर्किट झाली होती एवढीच माहिती आमच्याकडे आहे। जीवितहानी झालेली नाहीत आणि आग कंट्रोलमध्ये आलेली आहेत, त्यामुळे काही एवढी मोठी हे काय घटना नसेल असा माझा मत आहे। तरी आपण फायर ऑफिसर जे आहेत आपले कानाडे साहेब त्यांनाही विचारू काय एक्झॅक्टली घडलेलं आहेत, काय नुकसान वगैरे झालेलं आहे, कुठल्या कुठल्या मळ्याला काय झालं आहे ते आता आपल्याला डिटेल येतील।